प्रिया पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर ना आता करायची आहे मला मेथीची भाजी। तर मेथीची भाजीची पेंडी किती महाग झालेली आहे तुम्हालाही माहिती। 20 का 25 रुपयाला मी पेंडी आणलेली आहे। आणि ना वातावरण बघू शकता तुम्ही, एक नंबर झालेला आहे। आणि बघा किती छान वारं सुटलेलं आहे। आणि मला ना हा जो झाडांचा आडा आहे ना तो मला ना क्लीन करायचा आहे। आता बघूया कधी मुहूर्त लागतो त्या झाडांचा आळा साफ करायला। तर येता कामावरनं मी मेथीची भाजी आणली होती। मेथीची भाजी। आज जेवणामध्ये मेथीची भाजी, आंब्याचा रस आणि चपाती डाळ असंच बनवणार आहे। तर चपात्या तर झालेल्या आहेत माझ्या। मेथीच्या भाजीसाठी मी इकडे डाळ भिजवत ठेवली। आता हिरवी मिरची टाकून मी भाजी बनवते। तर आधी सगळी भाजीची तयारी, आता मेथीच्या भाजीची तर इकडे तयारी झालेली आहे। पण त्याच्या आधी तेल इकडं गरम झालेलं आहे। पण इकडं सोहमला खायची आहे आमची मॅगी। तर त्यासाठी आज मॅगी केलेली आहे। मी रोज नाही करत, कधी तर असतंय असं। घर सोहम येऊन जाय बघ। आणि ही छान अशी मॅगी आज दिली, परत देणार नाही मी। हा थोडी ठेवली का? ह्याच्यामध्ये ना छान असा ठेचा टाकून घेते। आता मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी थोडाच घालणार आहे। थोडा असा शिल्लक आहे, घरभर सुगंध पसरतो। लसूण आणि मिरच्या अशा वाटून घेतलं। आणि डायरेक्ट मेथी घालणार आहे, कारण डाळ बऱ्याच वेळ झालं मी भिजू घातली होती। आणि डाळ पण जवळपास छान भिजलेली आहे। मग लगेच ती शिजणार पण म्हणून मेथी धुवून घेतलेली आणि मूग आणि मसूर मी एकत्र भिजू घातलेली। मीठ आणि आता मस्तपैकी मेथीची भाजी आपली थोड्याच वेळात रेडी होणार आहे। छान वास येतो, सगळ्या घरभर सुगंध पसरलेला आहे भाजीचा। आता भाजी होतीये तवर मी ना बाहेरचे कामं थोडे बघून येते। मस्तपैकी मेथीची भाजी तयार आहे। आता इकडे कुकर लावलंय। आता मस्तपैकी आंबट वरण, आमच्या इथे आंबट वरण म्हणतात किंवा आमटी म्हणतात, ते करणार आहे। मॅगी खाण्याचं आज थोडंसं माझंही मन झालं म्हणून मी ही मॅगी घेतली। आणि चला आता पटकून खाऊन घेऊया, तोपर्यंत इकडे शिट्टे। आता म्हणलं पटकून मॅगी खाऊन घ्यावी, कारण मला स्वयंपाक करायचा होता। आता स्वयंपाकामध्ये बघू शकता तुम्ही आंब्याची भाजी म्हणते, आंब्याचा रस, मेथीची भाजी, कैरीचं लोणचं आणि आंबट वरण आणि चपाती आणि थोडासा ना मिरचीचा ठेचा बनवला। आणि ना संध्याकाळच्या वेळेला मला थोडंसं काम होतं, पण सोहमला घरी सोडू शकत नव्हते, कारण आम्हाला यायला ना भरपूर उशीर होणार होता। मग सोहमला सोबतच घेऊन गेले। आणि हे आहे सोलापूरचं छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव दिलेलं आहे या तलावाला। तसं याला कंबर तलाव पण म्हणतात। त्यानंतर सोहमच्या पप्पांना काम होतं म्हणून ते आम्हाला इथं थांबून गेले। आणि इथं सनसेट होत होतं, इतकं भारी दिसत होतं ना, वातावरण खूप छान दिसत होतं। त्यानंतर ना त्यांनी जाऊन इतका वेळ झालता ना की मला सोहमला ना खूप कंटाळा आलता। सोहम म्हणे आई बघ ना मागं आभाळ किती छान दिसते, चल आपण छान एक फोटो किंवा व्हिडिओज घेऊ। म्हणून ना त्याची करमणूक व्हावी म्हणून हा सगळा मी कुठाना करत होते। नाहीतर तो ना रडायलाच लागला असता की आई घरी चल, पप्पांना कधी यायचं येऊ दे, कारण गाडीची चावी आमच्याकडेच होती। मी म्हणलं थांब, आपल्याला ना नवीन डीमार्टमध्ये जायचं आहे। मग ते एक लालच देऊन मी त्याला थांबवलं। सोलापूरमध्ये 2 डीमार्ट आहेत। एक तर डीमार्ट आसऱ्याला आहे, ते मी सारखं माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते। आणि दुसरं डीमार्टनं खूप वर्षापासून चालू होतं इकडे रूपाभवानी रोडला, पण आम्हाला कधी तिथं जाणंच झालं नाही। पण आमचं इकडे थोडंसं काम होतं, म्हणलं आज तेही डीमार्ट बघून घ्यावं। पण जिथं आम्ही जात होतो ना जुन्या डीमार्टला, तेच डीमार्ट भारी आणि मोठं आहे। एवढ्या लांब येऊन मी फक्त ना हे डिशवॉशर घेतलं बरं का। आता तसंच कसं जायचं,
थोडे तरी पैसे खर्च झाले पाहिजे म्हणून हे डिशवॉशर घेतला. आणि मी म्हणलं चला एक तर बघू तर काय काय आहेत काय काय नाही, काय काय वेळेस इकडच्या वस्तू तिकडे नसतात, म्हणून आम्ही थोडं डीमार्टच्या सगळीकडे एक चक्कर मारली. आणि आता शाळा लवकरच चालू होत आहेत म्हणून इकडे स्टेशनरीच्या एवढ्या गोष्टी आहेत पण सोहमच्या शाळेमध्ये हे वह्या पुस्तकं जे आहेत वह्या ते त्यांच्या शाळेतूनच देतात. मी फक्त पाहिलं काय काय आलं आहे, तर बघू म्हणलं नेक्स्ट टाईम आलं तर इथून आपण ही काही घेऊन जावं. असे बुक्स वगैरे तर लागतातच मुलांना, तर तुम्ही पण नक्कीच एकदा डीमार्टला भेट द्या. अशी एवढी 30% 20% सूट चालू आहे. चला बाय.